भाजपनं देऊ केलेलं स्वतंत्र प्रभाराचं एक राज्यमंत्रीपद अजित पवारांनी नाकारलंय। त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा होती। दुसरीकडे 7 खासदार असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेलाही अवघं एक राज्यमंत्रीपद मिळालंय। प्रतापराव जाधव राज्यमंत्री झालेत, पाहूया। त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला पुढच्या वेळेस दिलं तरी चालेल, पण आम्हाला मंत्रिपद द्या। द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रिपद द्यावं, नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीला केंद्रातल्या पहिल्या विस्तारात एकही मंत्रिपद मिळालं नाही। किंबहुना त्यांच्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची मागणी भाजपनं अमान्य केली आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीला केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद मिळावं हा आग्रह होता। मंत्रिपदासाठी दादा गटानं प्रफुल्ल पटेल यांचं नाव दिलं, मात्र भाजपनं कॅबिनेट ऐवजी एक राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देऊ केलं। मित्रपक्षांना लावण्यात आलेला समान निकष असं कारण यामागे भाजपनं दिलं। पण आपण यापूर्वी केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री राहिलोय, त्याऐवजी आता राज्यमंत्री होणं उचित नसल्याचं सांगत पुढच्या विस्तारावेळी आशावादी असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा प्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती, परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही। जेव्हा अलायन्सचं युतीचं सरकार असतं त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात, त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही। आत्ताही समावेशाचा प्रयत्न करण्यात आला, किंबहुना ऑफर आमच्याकडनं देण्यात आली होती। त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला पुढच्या वेळेस दिलं तरी चालेल, पण आम्हाला मंत्रिपद द्या। शिंदे साहेबांचा आणि आमच्या संख्याबळावर तर खूप अंतर आहे, पण दोन्ही पक्षाला एकच म्हणजे त्यांनी सूचना किंवा ऑफर केली, तो त्याचा अर्थ हे पण समजू नका की काही त्यांच्या मनामध्ये काही एका पक्षाने दुसऱ्या पक्षामध्ये काही फरक आहे की भेदभाव आहे। फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी जर सांगितलं की थोडे दिवस थांबा, दीड ठेवा, त्याचा अर्थ हे नाही ना की त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की हे घ्या नाहीतर काहीच नको घ्या, असं अजिबात ते काही बोलले नाही। आम्हाला खात्री आहे की काही ना काही योग्य निर्णय लवकरात लवकर त्यांच्याकडून घेण्यात येईल। आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं की यावेळेस आपण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्याची जागा घेऊन ती प्रफुल्लभाई पटेल आमचे सिनियर आहेत त्यांना ती द्यायची। ते म्हणाले की आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचं आहे। एनडीएचे जे घटक आहेत त्याच्यातल्या काही संख्या जरी बऱ्यापैकी असली तरी त्यांनाही इंडिपेंडेंट चार्ज आम्ही देतोय, आणि मग अशी तफावत जर केली तर ते योग्य राहणार नाही असं आमचं मत आहे। आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रिपद द्यावं, नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे। थांबून आम्ही एनडीएला पाठिंबा देऊ। आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाहीये। मित्रपक्षांना समान निकष म्हणजे जर 7 खासदार जिंकलेल्या एकनाथ शिंदेंना केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळत असेल, तर मग एक खासदार जिंकलेल्या अजित पवारांना एक कॅबिनेट कसं द्यावं? त्यामुळे भाजपनं अजितदादांना एक राज्यमंत्रिपदाची ऑफर दिली। मात्र यूपीए सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री राहिलेले प्रफुल्ल पटेल राज्यमंत्री झाले तर हे डिमोशन ठरेल, म्हणून दादा गटानं आता भाजपची ऑफर नाकारली आहे। पण पटेलांऐवजी केंद्रामध्ये मंत्री न झालेल्या सुनील तटकरेंचा देखील पर्याय अजितदादांपुढे होता, त्यावर देखील अनेक चर्चा होत आहे। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। त्यांना प्रफुल्ल पटेल यांनाच
कॅबिनेट करायचं असा दुराग्रह त्यांनी धरला. वास्तविक सुनील तटकरे हे पहिल्यांदाच या प्रकारे मंत्री होऊ शकत होते. त्यांना पूर्ण कार्यभार देत होते एका खात्याचा आणि राज्यमंत्री करत होते. ते त्यांना तटकरेंकरता घ्यायला आता काही हरकत नव्हती. पुढे तुम्ही कॅबिनेट मंत्रीपदाकरता आग्रह धरा, पण हा उन्मत्तपणा आहे त्यांचा. म्हणजे हरले तरी देखील सुंब जळला तशा त्यातला प्रकार आहे हा. त्यामुळे त्यांनी ही आपत्ती ओढवून घेतली. त्यांच्या पक्षाला एक प्रातिनिधित्व मिळत होतं ते सोडलं असं मला वाटतं. मात्र 3 दिवसांपूर्वीच ईडी जप्ती हटल्यानं भाजपनं प्रफुल्ल पटेल यांना यापूर्वीच गिफ्ट दिल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला. ईडीनं अनेक वर्षांपासून मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामध्ये प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतले 3 फ्लॅट जप्त केले होते. या 3ही फ्लॅटची किंमत अंदाजे 180 कोटी इतकी आहे. त्यात मनी लॉन्ड्रिंगचे आरोप फेटाळले गेल्यानं 3ही फ्लॅट पटेलांना आता परत मिळाले. जे नेते साहेबांना सोडून भाजपबरोबर राष्ट्रवादीतून गेलेले आहेत, तसं बघितलं तर व्यक्तिगत दृष्टिकोनातून त्यांना खूप काही मिळालेलं आहे. खास करून प्रफुल्ल पटेल साहेबांवर ईडीने जी कारवाई केली होती, त्यांचं ऑफिस आणि त्यांचं घर जे ईडीने ताब्यात घेतलं होतं ते आता परत एकदा त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. ईडीने कारवाई थांबवलेली आहे. त्याचा अर्थ मोदी साहेबांनी तसं बघितलं तर व्यक्तिगत गिफ्ट त्यांना दिलेलंच आहे. मंत्रिपद दिलं नसल्यामुळे जे आम्ही सर्वजण आधीपासून म्हणत होतो, लोकसभेपुरताच अजितदादांचा फायदा हे भाजप करून घेणार, पण फायदा तर काही झालेला नाही. म्हणजे लोकसभा झाल्यानंतर विधानसभा जर अजितदादांच्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना जर लढायची असेल तर त्यांना एकच पर्याय राहणार आहे, म्हणजे भाजपचं चिन्ह. हा संदेश हा कुठेतरी भाजपच्या मोठ्या केंद्रातल्या नेत्यांनी दिलेला दिसतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुण्यामध्ये भाजपनंतर अजितदादांच्या आमदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यात एकीकडे अजितदादांचा तुर्तास केंद्रामध्ये एकही मंत्री नाही, पण पुण्यातून पहिल्यांदाच खासदार बनलेले आणि तुलनेनं नवख्या असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना भाजपनं मंत्री केलाय. त्यामुळे विविध चर्चांना आता ऊत आलाय. हा अजित पवार यांच्या गटासाठी मोठा धक्का आहे. पण ज्या पक्षाचा एकच खासदार निवडून आलेला आहे त्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद देणं हे केंद्रीय पातळीवर व्यवहारी वाटलं नसावं. त्यामुळं प्रफुल्ल पटेल यांची मंत्रिपदासाठी चर्चा असूनही त्यांची निवड झाली नसावी. राज्यामध्ये येत्या 2 महिन्यातच विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू होणार आहे. अजित पवार महायुतीचा भाग आहेत. त्यात पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात अजितदादांचा एकही मंत्री नसल्यानं विरोधकांना आता टीकेची आयतीच संधी मिळाली आहे. पण विधानसभेमध्ये युती आघाडीचं चित्र नेमकं काय असणार यावरून आजही राजकीय जाणकार मात्र साशंक आहेत. भारतीय जनता पक्षाचं नेहमीचं धोरण आहे, उपयोगी आहे तोपर्यंत उपयोगात आणायचं, ते निरुपयोगी झालं की काढून फेकायचं. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची सध्या ही स्थिती आहे. त्यांची उपयुक्तता संपली आहे हे भारतीय जनता पक्षाने ठरवलं. त्यामुळे उपयुक्तता संपली की माणसाला डस्टबिनमध्ये जातात. अशी काही परिस्थिती त्यांच्यावर येऊ नये ईश्वराने प्रार्थना आहे. त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अपमान करायचा वेगवेगळ्या प्रकारे आणि ते बाहेर जातील असं बघायचं. त्यामुळे महायुतीत त्याला आता खरं म्हणजे भवितव्य नाहीये. ते ना मान ना मैं तेरा मेहमान करत ते चिकटून बसलेत असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.